फ्रेंड्स, मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आज आहे 21 जून. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो सगळीकडे आणि आम्ही सुद्धा हा आजचा दिवस सेलिब्रेट करणार आहोत. आज सकाळी मी रोज सकाळी योगाला जाते. सकाळी सुद्धा माझा योगा झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुद्धा खूप छान, हेल्दी आणि सुखमय राहू देत हीच माझी इच्छा आहे. तर मी म्हटलं आज योगा दिवस आहे, आपल्या छान हेल्दी आरोग्यासाठी एक हेल्दी रेसिपी तर झालीच पाहिजे. म्हणून मी म्हटलं चला आज ही रेसिपी दाखवूया. तर आज मी रेसिपीमध्ये करणार आहे हेल्दी चाट. तर हा हेल्दी चाट कसा बनवायचा आहे तुम्ही सुद्धा बघून घ्या, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर चला आपण जाऊया आपल्या किचनमध्ये आणि बघून घेऊया आपल्या आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी खूप छान असा हेल्दी चाट मी कसा बनवते आहे ते. आणि आवडला तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर चला आपण जाऊया किचनमध्ये आणि बघून घेऊया हेल्दी चाट कसा बनवायचा आहे. तर फ्रेंड्स, आपल्या आजच्या या हेल्दी रेसिपीसाठी मी इथे काकडी सोलून काकडीचे असे गोल तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला चाट मसाला लागणार आहे, स्वादानुसार मीठ लागणार आहे, हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, कांदा चिरलेला एक घेतलेला आहे. हे स्वीट कॉर्न आहेत, बॉईल केलेले आहेत आणि ते असे मी मधून असे बारीक करून घेतले. टोमॅटो घेतलाय एक बारीक चिरून, गाजर ग्रेट करून घेतलेला आहे, काकडी त्याचबरोबर एकदम बारीक करून घेतलेली आहे, कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत बारीक करून. त्याचबरोबर इथे बीट सुद्धा मी किसून घेतलेला आहे. ही आहे खजूर आणि चिंच याची चटणी, ती मी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे पुदिना, कोथिंबीर आणि मिरचीची चटणी बनवून घेतलेली आहे. वरून क्रंच आणि सजावटीसाठी मी इथे घेतलेला आहे नायलॉन शेव. हेल्दी असं साहित्य तुम्ही बघितलेलंच आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी मी एक बाउल घेतलाय आणि आता या बाउलमध्ये मी जे सगळे बारीक करून घेतलेले जे आपले हे पदार्थ आहेत, कांदा, बॉइल्ड केलेले कॉर्न, टोमॅटो, काकडी आणि गाजर, कैरी, हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे. बीट मात्र मी नंतर घालणार आहे, कारण की बीट आत्ता घातलं तर या पूर्ण मिक्सरचा कलर अगदी गुलाबी रेड असा होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मी बीट आहे ते सगळ्यात लास्टला घालणार आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा थोड्या वेळाने ॲड करून घेते आणि हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेते. चॅटचं मिक्सर आपलं रेडी झालेलं आहे. एक छान अशी प्लेट घेतलेली आहे मी आणि या प्लेटवरती आता आपल्याला हे जे काकडीचे तुकडे आपण करून ठेवलेले आहेत राऊंड, ते ॲज अ पुरी आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचे आहेत. तर मी हे सर्व करते पुरीसारखे. आता या काकडीच्या तुकड्यांवरती मी थोडी थोडी पुदिन्याची चटणी घालून घेणार आहे. त्याचबरोबर आपली ही आंबट गोड अशी खजूर आणि चिंचेची चटणी मी याच्यावरती घालून घेते. चटणी घालून झाल्याच्या नंतर आपण जे हे बारीक कटिंग करून ठेवलेला मिक्सचर जो होता तो याच्यावरती घालून घेऊया. याच्यावरती मी चाट मसाला आणि थोडंसं मीठ सुद्धा घालून घेणार आहे. यानंतर याच्यावरती ही आंबट गोड चटणी आहे ती मी अजून थोडीशी ॲड केली, कारण की याच्यामध्ये गोडवा, आंबटपणा आणि सगळंच काही आहे तर खूप छान लागेल. म्हणून मी ह्याच्यावरती परत एकदा थोडं चटणी ॲड करून घेते. यानंतर याच्यावरती जे हे बारीक किसलेलं बीट आहे ते सुद्धा मी ॲड करून घेते. आणि फायनली याच्यावरती मी घालून घेते बाजारातून आणलेला नायलॉन शेव. हा शेव अगदीच ऑप्शन आहे. जर तुम्हाला हे घालायचं नसेल शेव तर तुम्ही हा स्किप करू शकता आणि असंच सुद्धा खाऊ शकता. आपला ही हेल्दी चाट रेसिपी रेडी आहे. खूप अशी टेम्पटिंग दिसते तर आहेच आणि 110% ही हेल्दी आणि चवीला सुद्धा अगदी छान असणार आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतेच आहे की आपला हा हेल्दी चाट रेसिपी कशी झाली आहे ती.
मस्त झालं, खूप छान. अजून एक खाते मी. मस्त झालंय. आपण जसं शेवपुरी खातो ना तसंच फिलिंग येते. आणि याच्यामध्ये एकदम शेव मी वापरलेला आहे. जर तुम्हाला अगदीच डाएटसाठी ही रेसिपी करायची आहे तर तुम्ही शेवसुद्धा स्किप करू शकता, पण थोडंसं चीट चालतं, त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती शेव घातलेला आहे. एकदम भारी झाली आहे आणि मस्त लागते. फ्रेंड्स, मला तर राहत नाही आहे. मी खूप मस्त आणि एकदम मजा आली खायला. असं वाटत होतं मला शेवपुरी खाते, असाच अगदी फील आला आणि छान झाली आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि बस चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंफार का होईना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप 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 गरजेचं आहे फ्रेंड्स. सो थोडीफार ॲक्टिव्हिटी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चालू राहिली पाहिजे. याच नोटवरती मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला परत भेटेन नवीन अशा व्हिडिओ बरोबर. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल.